सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण आलो कॅनडा कॉर्नर येथे। समोरच बघू शकता गंगापूर नाका, इकडच्या बाजूला आयरराव फोटो स्टुडिओ आणि कॉलेज रोड, आणि त्याच्या समोरच इकडे आहे सिटी सेंटर मॉलकडे रस्ता तो, आणि बीचोबीच कॅनडा कॉर्नरला खूपच फेमस आहे श्री साई समर्थ मिसळ। चला गरमागरम मिसळ कशी बनते ते आपण बघूया। चला ताईंशीच बातचीत करूया। ताई, आपलं नाव काय? अनिता। आपल्या मिसळमध्ये कोणकोणते प्रकार टाकले जातात? ज्यावेळेस तुम्ही मिसळ लावतात तर मिसळमध्ये काय काय सर्व केले जातं? कांदा, लिंबू, पापड, 2 पाव, दही। आणि मिसळची प्राइस किती असते? 70 रुपये। 70 रुपये। आणि समजा माझ्यासारखीच मला इथं मिसळ आवडली, मला वाटले की फॅमिलीला घेऊन जायची, त्या मिसळची प्राइस किती असते? 70 रुपये। म्हणजे इथे खाल्ली तरी 70 आणि घरी जरी घेऊन गेलं तरी 70। आणि रस्सा तर अनलिमिटेडच असतो नाशिक मिसळचा। आणि आपल्या मिसळ सोबतच अजून नाश्त्याचे कोणकोणते प्रकार बनवले जातात? पाववडा आहे, वडापाव आहे। आणि त्यांची प्राइस किती असते? पाववडा 15 आहे, वडापाव पण 15 आहे। 15 आहे। आणि आपल्या इथला ॲड्रेस काय आहे? कॅनडा कॉर्नर आणि आयरराव फोटो स्टुडिओच्या समोर नाशिक। आणि आपल्या मिसळचा टायमिंग काय असतो? सकाळी 7 ते दुपारी 2:30। 7 ते दुपारी 2:30 पर्यंत। आणि म्हणजे महिन्याचे 30 दिवस पण इथे मिसळचा स्वाद घेऊ शकतो। साई समर्थ मिसळ ही खूप चांगली आहे। आम्ही दर रविवारी इथं येत असतो, मिसळची मजा घेत असतो। तू काय बोलणार, कशी वाटली मिसळ? एकदम छान। तुम्हाला कशी वाटली ताई? एकदम मस्त, एकदम छान, टेस्ट छान। साई समर्थ मिसळ म्हणजे एकदम सुंदर आणि गोड आहे। तुम्ही काय सांगणार, कशी वाटली काका मिसळ? मिसळ एकदम छान आहे, घरगुती आहे। मिसळ खाल्ल्यानंतर जळजळ वगैरे काही प्रॉब्लेम होत नाही, काही त्रास होत नाही। पापड, मिसळ खूप टेस्टी आहे, घरगुती मसाला आहे आणि त्यांची सर्व्हिस खूप छान आहे। सगळ्यांनी या मिसळला भेट द्या, मिसळ खाऊन जा। येथील मिसळ लोकमतला पण ॲड आलेली मिक्स सेव जम्बो पापड आणि घरगुती मसाल्याची मिसळ। नाशिककर खवायांना मिसळ पाव म्हटली की तोंडाला पाणी सुटते। मिसळ पाव आणि सुट्टीचा बेत आखला जातो। आणि त्याच दिवशी झणझणीत मिसळचा स्वाद घ्यायचा म्हटलं की साई समर्थ मिसळ, कॅनडा कॉर्नर, सिग्नल, BSNLची मागची बाजू आणि कॉलेज रोडची समोरची आयरराव फोटो स्टुडिओच्या समोर। चैतन्य पारवे 35 वर्षांपासून मिसळ पावचा व्यवसाय करतात। लाल रस्स्याची झणझणीत मिसळ पाव खायला कॉलेज विद्यार्थी, व्यावसायिक, क्रिकेट ग्रुप सदस्य तसेच कॉलेज रोडचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी गर्दी करतात। दही असतं आणि मोठ्या आकाराचा पापड, जाड बारीक शेव यांची जोड मिळते आणि झणझणीत मिसळ नाशिककर स्वाद घेतात। तुम्ही कसली वाट बघता, या आणि साई समर्थ मिसळचा नक्की स्वाद घ्या। मित्रांनो, बोलण्यात वेळ नाही घालायचा भाई। कॅनडा कॉर्नर येथील आयरराव फोटो स्टुडिओच्या येथील समोरील खूपच फेमस मिसळचा आज मी स्वाद घ्यायला आलोय। इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो, साई समर्थ मिसळमध्ये हे बघा वरती मस्त भरभरून अशी मटकी दिली, शेव आणि सर्व काही मिक्स आहे। चला कांदा टाकून मिसळचा स्वाद घेऊया। हे बघा भरभरून कांदा, आणि इकडे दिलं त्यांनी लिंबू पाहिजे तेवढं घेऊ शकता। कांदा पण खूपच देता मावशी, काळजीच करायची नाही। आणि इकडे त्यांनी दिले मस्त गरमागरम 2 पाव। चला पाव, आणि इकडे राहूनच गेलं मित्रांनो, कसं सोडणार? नाशिक म्हटलं की पापड तर पाहिजे। बघा गरमागरम पापड, मोठा आहे तो पण, आणि तरी टाकून मिसळचा आपण स्वाद घेणार। 2 प्रकारचे रस्से मिळतात इथे, साधा रस्सा आणि रेग्युलर तर्रीवाला रस्सा, आणि तो रस्सा तर अनलिमिटेड असतो। चला स्वाद घेऊया। मित्रांनो, जसं ऐकलं होतं नावासारखी झणझणीत मिसळ लागली। तुम्ही कसली वाट बघताय? साई समर्थ मिसळ ट्राय करा। तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। साई समर्थ मिसळ कशी वाटते? अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट मिसळ आहे। घरगुती सारखी एकदम क्वालिटी, आणि सगळं साफसफाईमध्ये जरी बघितलं तर चांगली मिसळ आहे। मी जवळपास 2015 पासून मिसळचे आस्वाद घेतो आहे। त्यांची मिस्टर असताना सुद्धा मी तर खात होतो। आजही कधी मला मिसळची जर आवड किंवा नाश्ता करायची सवय झाली समजा
तर त्यावेळेस मी या श्री साई मिसळ पावलाच भेट देतो आणि ह्या ठिकाणी मिसळचा आस्वाद घेतो. अतिशय चांगले आणि रुचकर मिसळ आहे. प्रत्येकाने एक वेळेस या मिसळला भेट द्यावी हीच या ठिकाणी विनंती करतो आणि आपणही चांगला स्वाद घ्या, रुचकर स्वाद घ्या. येथील मिसळ नाश्त्याचे प्रकार पाववडा कसा वाटतो? क्वालिटी एक नंबर आहे. आणि इथला ऍड्रेस काय? मस्त इथला रस्सा पण मस्त. कॅनडा कॉर्नर ऑर्डर मार्कॉर्नर आयरा फोटो स्टुडिओच्या समोर.